ज्या महिला नव्याने आई झालेल्या आहेत आणि त्यांना ब्रेस्ट मिल्क सप्लायचा तुटवडा झालेला आहे, काही महिलांना पीसीओडी अगदी पीसीओएसचा प्रॉब्लेम आहे, महिलांसोबत काही पुरुषांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे, काहींची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, सोबत ज्यांना दिवसभर खूप थकवा जाणवतो, काहीही करायची इच्छा होत नाही, शरीर अगदी बसून बसून दमून जातं। तुमच्या जर अशा बारीक सारीक तक्रारी असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांना या तक्रारींवर फरक पडेल तेही एका आठवड्यात तुम्हाला रिझल्ट मिळेल असं औषध सांगणार आहे। आणि या औषधाचं नाव आहे शतावरी। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महिलांसोबत पुरुषांना शतावरीचे असे कोणते 5 फायदे होतात, सोबत शतावरीमध्ये असणारे पौष्टिक घटक, बाजारात शतावरी कोणत्या प्रकारात उपलब्ध असते, शतावरी कशी घ्यायची जेणेकरून त्याचा आपल्या शरीराला जास्तीत जास्त फायदा होईल, आणि सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे इंटरनेटवर शतावरी संबंधित सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते हेल्थ बारी या मराठी यूट्यूब चॅनलवर। सर्वात आधी आपण शतावरीची बेसिकच माहिती बघूयात। तर बऱ्याच जणांना शतावरी बाबतीत असं वाटतं की शतावरी फक्त महिलांसाठी उपयोगी आहे, खास करून त्या महिला ज्या नव्याने आई झालेल्या आहेत आणि त्यांना ब्रेस्ट मिल्क सप्लायचा तुटवडा आहे। पण शतावरीचा उपयोग आणि वापर हा फक्त महिलांपुरताच नसून तुमच्या कुटुंबातला मुलगा असो, मुलगी असो, स्त्री असो, पुरुष असो, यांना सर्वांना होतो। तर मुळात शतावरी काहीशी अशी दिसते। टेक्स्चर वाईज ही सरळ आणि काटेरी अशी एक वनस्पती असून ही जी मुळं खूप पौष्टिक आणि उपयोगी असतात। साधारण 100 ग्रॅम शतावरीमध्ये 3380 मिलीग्रॅम कार्बोहायड्रेट, 2000 मिलीग्रॅम डायटरी फायबर्स, 20000 कॅलरीज, 2200 मिलीग्रॅम प्रथिन, 1.3 ग्रॅम विटॅमिन ई, 5.6 मिलीग्रॅम विटॅमिन सी, 1.14 मिलीग्रॅम आयर्न आणि 24 मिलीग्रॅम कॅल्शियम इतकं सगळं मिळतं। आता आपण बघूया शतावरीचे आपल्या शरीराला काय काय फायदे होतात। यामध्ये मी तुम्हाला 2 मुद्दे सांगणार आहे। एक म्हणजे महिलांना शतावरीचा काय फायदा होतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे पुरुषांना शतावरीचा काय फायदा होतो। महिलांना शतावरीच्या होणाऱ्या फायद्यांमध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा पॉइंट म्हणजे गर्भधारणे वेळेस, थोडक्यात प्रेग्नन्सी कन्सीव्ह होण्यासाठी शतावरीची खूप मदत होते। आता ते कसं, तर प्रत्येक महिलेच्या मेन्स्ट्रुअल सायकल दरम्यान ओव्ह्युलेशनचा एक काळ असतो, जो काळ प्रेग्नन्सी कन्सीव्ह होण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो। मात्र काही महिला अशा असतात ज्यांच्या मासिक पाळीमध्ये किंवा पिरियड्समध्ये ओव्ह्युलेशनचा काळच येत नाही, थोडक्यात ओव्ह्युलेशनच होत नाही। त्यावेळेस जर तुम्ही शतावरी रेग्युलर खाल्लीत तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो आणि गर्भधारणा म्हणजे प्रेग्नन्सी कन्सीव्ह होण्याचे तिथे चान्सेस वाढतात। ज्यावेळेस तुम्ही प्रेग्नन्सी कन्सीव्ह करता, एक बाळ तुमच्या पोटात वाढत असतं, त्यावेळेस सगळ्यात जास्तीत जास्त गरज पडते ते म्हणजे फोलेटची, आणि शतावरीच्या खाण्यामुळे शरीरामधलं फोलेटचं प्रमाण खूप वाढतं। तुमचं जे पोटातलं बाळ असेल त्याच्या डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंतचा सगळा विकास करायला शतावरीची खूप मदत होते। नंबर 2, नियमितपणे पिरियड्स होण्यासाठी शतावरीचा उपयोग केला जातो। जर तुमचे पिरियड्स म्हणजे मासिक पाळी रेग्युलर होत नसेल, जरी अगदी रेग्युलर झाली तरी ब्लिडिंगच जास्त होतं, कंटिन्युअसली पोट दुखतं, कंबर दुखते, काही मुलींना पीसीओडी पीसीओएसचा त्रास असतो, तुम्ही जर शतावरी खाल्लीत तर पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पिरियड्स रेग्युलर होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीसीओडी पीसीओएस सारख्या प्रॉब्लेमवर पण आराम मिळेल। नंबर 3, डिलिव्हरी नंतर शतावरीचा खूप उपयोग होतो। ज्या महिलांनी नुकत्याच एका बाळाला जन्म दिलेला आहे, थोडक्यात ज्या महिलांची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे, त्यांच्यासाठी सुद्धा शतावरी खूप उपयुक्त आहे। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येक शरीर रचना ही वेगवेगळी असते। आफ्टर डिलिव्हरी काही महिलांना खूप चांगल्या पद्धतीने ब्रेस्ट मिल्क सप्लाय होतो, त्यांच्या बाळाचं पोट व्यवस्थित भरलं जातं। पण काही महिलांच्या बाबतीत हे घडतच नाही, त्यांचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय व्यवस्थित होत नाही, खूप तुटवडा पडतो। अशा वेळेस जर तुम्ही शतावरी खाल्लीत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय सुरळीत होतो, ब्रेस्ट मिल्क चांगल्या प्रमाणात तयार होतं आणि तुमच्या बाळाचं सुद्धा पोट छान भरलं जातं। मला इथे अजून एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की बऱ्याच महिलांना आफ्टर डिलिव्हरी खूप डिप्रेशन येतं। या डिप्रेशनचं सगळ्यात मोठं आणि कॉमन कारण आहे व्यवस्थित ब्रेस्ट मिल्क सप्लाय न होणं। ज्या वेळेस आपल्या बाळाचंच पोट भरलेलं व्यवस्थित नसतं तर ऑफकोर्स रडणार ते भुकेमुळे। तर बऱ्याच महिला या टेन्शन मध्ये असतात, रादर त्या स्वतःला ब्लेम करत असतात की आपल्यामुळे आपल्या बाळाचं पोट भरलं जात नाहीये, ना धड त्याला आपण काही बाहेरचं खाऊ घालू शकतो, ना आपलं शरीर त्यांना काही देऊ शकतं। आणि जर तुम्ही अशा फेजमधून जात असाल किंवा तुमच्या आजूबाजूला अशा काही महिला असतील ज्या या फेजमधून जात असतील तर नक्की तुम्ही शतावरीचा त्यांना सल्ला द्यावा। आता बघूया पुरुषांच्या शरीराला शतावरीचे काय फायदे होतात। नंबर 4, डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी शतावरीची खूप मदत होते। आता डिप्रेशन हा जो काही प्रॉब्लेम आहे तो फक्त महिलांमध्येच जाणवतो असं अजिबात नाहीये,
पुरुषांना सुद्धा डिप्रेशन येतं आणि हे डिप्रेशन महिलांसोबत पुरुषांमध्ये येण्याचं कारण तर इतकं काही वेगळं आहे. काहींची लाईफस्टाईलच हेक्टिक असते, काहींचं वर्क लाईफ बॅलन्स व्यवस्थित नसतो, काहींचे पर्सनल प्रॉब्लेम, ताणतणाव, भीती, यावेळी शरीरात वेगवेगळे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात. अशा तक्रारींवर जर तुम्ही रेग्युलर शतावरी घेतलीत तर शरीरातले हार्मोन्स बॅलन्स होतात, शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवली जाते, अँटीऑक्सिडंटचं प्रमाण वाढवलं जातं. थोडक्यात तुमची मेंटल हेल्थ बेटर होते, मूड स्विंग होणं, चिडचिडपणा होणं खूप कमी होतं. नंबर 5, या रोगांवर शतावरी खूप उपयुक्त. आजकालची हेक्टिक लाईफस्टाईलच बऱ्याच आजारांचं आणि रोगांचं कारण आहे, ज्यामध्ये शुगर पेशंटची शुगर कंट्रोलमध्ये नसते, काहींचं कोलेस्ट्रॉल जास्त वाढलेलं असतं, काहींना खाल्लेलं पचत नाही, काहींना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असतो, काहींची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा खूप कमी असते. आणि शतावरी ही एक अशी वनस्पती आहे ज्यामध्ये डिटॉक्सिफिकेशनचे गुणधर्म आहेत, सोबत सॅपोनिन्स, फ्लेवोनॉइड्स आणि ॲस्कॉर्बिक ॲसिड सारखे अँटीऑक्सिडंट सुद्धा आहेत. पचनाला मदत करणारे अमायलेस कार्बोहायड्रेट्स, किडनी स्टोन विरघळवण्यासाठी मदत करणारा युरोलिसिस सारखा गुणधर्म शतावरीमध्ये आहे. या सर्व गुणधर्मांमुळे आयुर्वेदात शतावरीला खूप महत्त्व दिलेलं आहे. आता आपण बघूयात शतावरीचे बाजारात मिळणारे उत्पादने आणि शतावरी नक्की वापरायची कशी ते. बाजारात शतावरीच्या गोळ्या, पावडर, अर्क आणि लिक्विड हे फॉर्म उपलब्ध आहेत. त्यामधील शतावरीची पावडर किंवा शतावरीच्या गोळ्या ह्या तुम्ही दुधासोबत, पाण्यासोबत घेऊ शकता, अगदी मधामध्ये टाकून सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर शतावरीचा अर्क असू दे, तो सुद्धा तुम्ही पाण्यासोबत किंवा दुधासोबत घेतला तरी चालेल. आणि शतावरीचं चूर्ण जे टेक्स्चर वाईज अगदी दाणेदार असतं, हे चूर्ण तुम्ही दुधासोबत आणि पाण्यासोबत घेऊ शकता. आता मी या व्हिडिओमध्ये असा एक मुद्दा कव्हर करणार आहे जो इंटरनेटवर खूप प्रमाणात विचारला जातो, तो म्हणजे Q&A. थोडक्यात शतावरी संबंधित तुम्हाला असे पडणारे प्रश्न जे वारंवार तुम्ही इंटरनेटवर विचारता, त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. शतावरी संबंधित तुम्हाला पडलेल्या प्रश्नांमधला सगळ्यात पहिला आणि सर्रास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे पुरुषांनी शतावरी घेतली तर चालेल का? हो, नक्कीच. महिलांसोबत पुरुषांना सुद्धा शतावरीचे भरपूर फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शतावरीमध्ये अँटीऑक्सिडंट असा एक गुणधर्म आहे ज्याचा फायदा पुरुषांना खूप प्रमाणात होतो. याचसोबत शतावरीमध्ये रोगप्रतिकार शक्ती आहे, शुगर कंट्रोल होण्यासाठी शतावरीची खूप मदत होते, पचनशक्ती वाढवण्यासाठी शतावरीची खूप मदत होते. थोडक्यात महिलांसोबत पुरुषांना सुद्धा शतावरीचा खूप फायदा होतो. नंबर 2, मी रोज शतावरी घेऊ शकतो का? ऑफकोर्स तुम्ही रोज शतावरी घेऊ शकता, पण योग्य प्रमाणात. दिवसातून साधारण 2 वेळा जर तुम्ही शतावरी दुधासोबत, मधासोबत किंवा पाण्यासोबत घेतली तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. नंबर 3, रोज साधारण किती प्रमाणात मी शतावरी घेऊ शकतो? तर तुम्ही रोज शतावरीचं चूर्ण जर घ्यायचं म्हटलं किंवा पावडर जर घ्यायची म्हटलीत तर साधारण अर्धा चमचा दिवसातून 2 वेळा तुम्ही घेऊ शकता. नंबर 4, मी शतावरीचं सेवन कसं करू शकतो किंवा शतावरी मी कशी खाऊ शकतो? तुमच्याकडे शतावरीच्या गोळ्या असो, पावडर असो, अर्क असो किंवा लिक्विड असो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाण्यासोबत, दुधासोबत किंवा मधासोबत घेऊ शकता. आता सगळ्यात शेवटचा आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो वारंवार विचारला जातो तो म्हणजे शतावरीचे दुष्परिणाम आहेत का? ऑफकोर्स आहेत. जर तुम्ही शतावरी ओव्हरडोस म्हणजे प्रमाणाबाहेर जर घेतली तर अशा परिस्थितीत तुम्हाला त्याची ॲलर्जी होऊ शकते, एखाद्या वेळेस पुरळ सुद्धा येऊ शकतात, त्वचेला खाज सुटू शकते. तर हे आहेत शतावरीच्या ओव्हरडोसचे तोटे. आजच्या या व्हिडिओमधली शतावरीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.